नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत भंडारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध असं तीर्थस्थळ ज्याचं नाव आहे रानाई। तर चला मग मंदिराचे दर्शन करूया आणि त्याचबरोबर तलाव सुद्धा बघूया। नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षानिमित्त सर्वजण देवदर्शनासाठी कुठे ना कुठे जातातच। त्यामुळे आम्ही सुद्धा यावर्षी माता रानाई जे भंडारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध असं तीर्थस्थळ आहे तिथे जात आहोत। हे तीर्थस्थळ निलज फाट्यावरनं पवनीकडे जात असताना डाव्या हातावरती वळल्यास तो सरळ मार्ग माता रानाई कडे जाते। तर चला मग जाऊया आणि देवीचे दर्शन घेऊया। तर मित्रांनो, हा आहे मंदिर, मातेचा मंदिर जो खूप प्रसिद्ध आहे इथे पवनीमध्ये। तर चला मंदिराचे दर्शन घेऊया आणि त्याचबरोबर इथे सुंदरसे असे भजन चालू आहे, तर भजन पण बघून घेऊया। चला मित्रांनो, हा आहे मंदिराचा परिसर। मंदिराच्या भोवताल खूप जंगल आहे आणि समोर तळा, आणि या मंदिराची खूप पुराणी अशी विशेषता पण आहे। बरेच लांबून लांबून भाविक इथे दर्शनासाठी येतात आणि नवीन वर्षामध्ये तर जास्तच, त्याचबरोबर नवरात्रामध्ये पण इथे दर्शनाला बरेच लांबून लांबून भाविक दर्शनाला येतात। या मंदिराबद्दल मला फारसं काही माहिती नाही, पण माझे जे सासरे आहेत त्यांना याबद्दल बरंचसं माहिती आहे, कारण त्यांनी दरवर्षी या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात आणि बरेच श्रद्धाळू पण इथे दर्शनाला येतात। तर या मंदिराबद्दल माहिती जी आहे ते माझ्या सासऱ्यांकडनं आपण ऐकून घेऊया। तर हे पूर्वी तर मालगुजारी डॉक्टर भ्यापूरकर म्हणून नामांकित लोक होते राजवाड्यातले। त्यांच्या ह्या जवळपास 100 एकराचा हा तलाव आणि यांची शेती जवळपास 100 एकराचा आहे। तरी इथं हा तलाव हा प्रसिद्ध म्हणजे आमच्या आजोबा पंजोबाचे एक असं भूमिका होती की इथून जे कोणी लोक इथं स्वयंपाकासाठी यायचे, जिथं म्हणजे स्वयंपाकाला गंज जे काही पुराला लागायचे राहायचं ते पूर्ण इथून एक सिद्ध व्हायचं। इथून का तलावातून आपल्याला एक आज्ञा मागितल्यानंतर तलावातून भांडे गंज असे इथून प्रत्येक भेटायचे पूर्वीचे लोक सांगायचे। त्यानुसार आज ते परंपरा काही कारणास्तव काही लोकांनी टोकलं की त्याच्या विश्वासाचा अविश्वास केला आणि लोकांनी त्याच्या निघायचे। काही लोकांनी आपला घरी कमी असल्यामुळे त्यांनी लोकांनी गंज भांडे न्यायचे, त्याच्यात तो विश्वास थोडंसं उडलं। पण आज बी सत्व त्या राणीमाईचं आज लोक नागपूरपासून तर गडचिरोलीपासून तर भंडाऱ्यापासून तर गोंदियापासून असे लोक इथे येतात आणि लोक इथं एक त्या राणीमाईचे खूप एक सत्व म्हणून आस्वाद घेतात आणि परत त्याच्या एक राणामाईचा एक त्याला म्हणतो आपण की आशीर्वाद घेण्यासाठी बरेच लोक बरेच दुरून असे येतात। आणि
हा खूप म्हणजे पूर्वीच्या काळापासून हा राणीमाय तलाव म्हणून फेमस आहे. आज आम्ही इथे एकटे नाही तर माझी संपूर्ण फॅमिली आली आहे. आणि त्याचबरोबर आज आम्ही इथे आल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर पूजासुद्धा करणं आहे. हे दोन्ही उद्देशाने आम्ही इथे आलेलो आहोत. मित्रांनो, तर चला मंदिराकडून आपण आता तलावाच्या दिशेने जाऊया. इकडून तलाव खूप सुंदर दिसते आणि सभोवताल तुम्ही बघू शकता घनदाट असा हिरवा जंगल आहे, झुडपी जंगल, जिथे बांबूंचं उत्पादन, बांबूंची झाडे भरपूर जास्त प्रमाणात आहे. तसं मित्रांनो, इथे वाघांची सुद्धा जंगली जनावर आणि वाघ सुद्धा इथे पाहायला मिळते. मित्रांनो, बघा किती सुंदर हा तळा दिसत आहे. त्याचबरोबर या तळ्याची एक विशेषता म्हणजे पुरातन काळातील लोक म्हणायचे या तळ्यामध्ये एक मच्छी आहे, ज्या मच्छीच्या नाकामध्ये सोन्याचं नथ आहे. आणि आज पण इथे मच्छी ती आहे, पण ती मच्छी ज्याला दिसायची आहे त्यालाच दिसते असं म्हणतात. आता ते पुराण्या लोकांची मत आहे, त्यांनाच माहिती. पण आपल्याला निसर्गाचं सौंदर्य पाहायचं आहे, त्यासाठी आपण आलेलो आहोत. बघा किती सुंदर निसर्गाचं सौंदर्य आहे हा. माझी फॅमिली स्वयंपाक करताना बघू शकता. से हाय. आमचं बच्चू आराम करत आहे. मित्रांनो, या तलावाच्या एरियामध्ये वाघाचे नेहमी येणं जाणं राहतेच. तर वाघ म्हटल्यानंतर ते इथे शिकार करणार असतो आणि शिकार केल्यानंतर त्यांचे हाडं इथे तुम्ही बघू शकता. हा संपूर्ण एरिया वाघांनी वेढलेला आहे. सभोवताल तुम्हाला फक्त हाडं आणि हाडच दिसेल. मित्रांनो, मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता आंब्याची वाडी पाहायला चाललेलो आहोत. आणि त्याचबरोबर हा घनदाट जंगल आहे पूर्ण. इथे जास्तीत जास्त बांबूचे झाड आहे, झुडपी जंगल. आणि त्याचबरोबर इथे वाघाची सुद्धा दहशत आहे. थोडं सावधतेने आम्ही पण चाललेलो आहोत. मित्रांनो, आपण आलो आहोत आता आंब्याच्या वाडीमध्ये. ही वाडी आमच्या नातेवाईकाच्या मालकीची आहे. आंब्याची बाग. सोबत चिकूचे पण झाड आहे इथे बरेच.
मित्रांनो, आता संध्याकाळ झालेली आहे, पण संध्याकाळी सुद्धा हा तळा आणखी सुंदर दिसत आहे. मित्रांनो, तुम्ही जर एखाद्या वेळेस पवनीला आल्यास तुम्ही या तीर्थस्थळाला नक्की भेट द्या आणि त्याचबरोबर इथचा निसर्गाचा सौंदर्य पाहायला नक्की या. अशा पद्धतीने आजचा आमचा हा व्हिडिओ संपलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.